आपल्या शरीरात फक्त हाडं आणि रक्त नसतं, तर एक सुंदर ऊर्जा देखील वाहत असते. ही ऊर्जा आपल्या 7 चक्रांमधून प्रवाहित होते. जेव्हा ही चक्र बॅलन्स असतात तेव्हा मन शांत राहतं, कॉन्फिडन्स वाढतो आणि आयुष्यात पॉझिटिव्हिटी जाणवते. पण जेव्हा ही चक्र इम्बॅलन्स होतात तेव्हा स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग आणि निगेटिव्हिटी वाढू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या शरीरातील 7 चक्र आणि त्यांना बॅलन्स करण्याचे सोपे उपाय. त्यातील पहिले मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र. याची जागा आहे पाठीच्या कण्याच्या तळाशी. रंग लाल, पाकळ्या 4 आणि याचा मंत्र आहे लम. हे चक्र सेफ्टी, स्टॅबिलिटी आणि कॉन्फिडन्सशी जोडलेलं असतं. जेव्हा हे चक्र बॅलन्स असतं तेव्हा व्यक्तीला सुरक्षित आणि शांत वाटतं. पण इम्बॅलन्स झालं तर भीती, इन्सिक्युरिटी आणि ओव्हर थिंकिंग वाढू शकते. बॅलन्स करण्यासाठी रोज थोडा वेळ अनवाणी जमिनीवर चाला, निसर्गात वेळ घालवा, मेडिटेशन करा आणि स्वतःला सुरक्षित आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. याचं अफर्मेशन आहे मी सुरक्षित आहे, मी मजबूत आहे. दुसरं स्वादिष्टान चक्र म्हणजे सॅक्रल चक्र. याची जागा आहे नाभीच्या खाली. रंग नारंगी, याला पाकड्या आहेत 6. याचा मंत्र आहे वम. हे चक्र इमोशन्स, क्रिएटिव्हिटी आणि आनंदाशी संबंधित असतं. हे बॅलन्स असेल तर व्यक्ती आनंदी आणि क्रिएटिव्ह राहते. पण ब्लॉक झालं तर मोटिवेशन कमी होऊ शकतं आणि मन उदास राहू शकतं. बॅलन्स करण्यासाठी डान्स करा किंवा म्युझिक ऐका, पेंटिंग किंवा आवडती हॉबी करा, भरपूर पाणी प्या, स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. याचं अफर्मेशन आहे मी आनंद स्वीकारते. तिसरं मणिपूर चक्र म्हणजे सोलर प्लेक्सस चक्र. याची जागा आहे नाभीच्या वर. रंग पिवळा, याच्या पाकड्या आहेत 10. याचा मंत्र आहे रम. हे चक्र कॉन्फिडन्स आणि सेल्फ पॉवरसाठी महत्त्वाचं असतं. जेव्हा हे चक्र बॅलन्स असतं तेव्हा व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते. पण इम्बॅलन्स झालं तर सेल्फ डाऊट वाढतो आणि छोटी गोष्टही कठीण वाटू लागते. बॅलन्स करण्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश घ्या, डीप ब्रिदिंग करा, छोटे छोटे गोल्स पूर्ण करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. याचं अफर्मेशन आहे माझ्यात शक्ती आहे. चौथं अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्र. याची जागा आहे छातीच्या मध्यभागी. रंग हिरवा, पाकड्या 12 आणि याचा मंत्र आहे यम. हे चक्र प्रेम, काइंडनेस आणि इमोशनशी जोडलेलं असतं. हे बॅलन्स असेल तर मनात शांतता आणि प्रेम जाणवतं. पण ब्लॉक झालं तर लोनलीनेस, इमोशनल पेन आणि राग वाढू शकतो. बॅलन्स करण्यासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, निसर्गात शांत बसून वेळ द्या, स्वतःला आणि इतरांना माफ करा, फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत वेळ घालवा. याचं अफर्मेशन आहे मी प्रेम स्वीकारते. आता 5वं विशुद्ध चक्र. याची जागा आहे घशाजवळ. रंग निळा, पाकळ्या 16. याचा मंत्र आहे हम. विशुद्ध चक्र कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्सशी संबंधित असतं. हे बॅलन्स असेल तर व्यक्ती स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोलते. पण ब्लॉक झालं तर मनातलं बोलताना भीती वाटू शकते आणि भावना दाबून ठेवाव्या लागतात. बॅलन्स करण्यासाठी मनातलं शांतपणे व्यक्त करा. रोज हम मंत्र म्हणा, गाणं गुणगुणा किंवा हलका हम आवाज काढा. मेडिटेशन आणि डीप ब्रिदिंग करा. जास्त ओव्हर थिंकिंग टाळा. याचं अफर्मेशन आहे माझा आवाज महत्त्वाचा आहे. 6वं आज्ञाचक्र म्हणजेच थर्ड आय चक्र. जागा दोन्ही भुवयांच्या मधोमध. याचा रंग आहे जांभळा किंवा इंडिगो, पाकड्या 2 आणि याचा मंत्र आहे ओम. हे चक्र इंट्युशन आणि क्लॅरिटीशी जोडलेलं असतं. हे बॅलन्स असेल तर मन शांत राहतं आणि डिसिजन स्पष्ट वाटतात. पण इम्बॅलन्स झालं तर कन्फ्युजन आणि स्ट्रेस वाढू शकतो. बॅलन्स करण्यासाठी स्क्रीन टाईम कमी करा. रोज काही मिनटं मेडिटेशन करा. शांत जागेत थोडा वेळ डोळे बंद करून बसा आणि आपल्या विचारांकडे शांतपणे लक्ष द्या. याचं अफर्मेशन आहे माझं मन शांत आहे. 7वं आणि शेवटचं सहस्रार चक्र म्हणजेच क्राऊन चक्र. याची जागा आहे डोक्याच्या वरच्या भागात. रंग पांढरा किंवा जांभळा. याच्या पाकड्या आहेत 1000. याचा मंत्र आहे ओम. हे चक्र स्पिरिच्युअलिटी आणि इनर पीसशी संबंधित असतं. हे बॅलन्स असेल तर मन शांत आणि पॉझिटिव्ह राहतं. व्यक्तीला स्वतःशी आणि विश्वासी कनेक्शन जाणवू लागतं. बॅलन्स करण्यासाठी रोज काही वेळ शांततेत बसा, मेडिटेशन करा, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा आणि निगेटिव्ह विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. याचं अफर्मेशन आहे मी सकारात्मक ऊर्जेशी जोडलेली आहे. 7 चक्र बॅलन्स करणं म्हणजे स्वतःला समजून घेण्याचा एक सुंदर प्रवास. दररोज स्वतःसाठी थोडा वेळ द्या, मन शांत ठेवा आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आयुष्यात येऊ द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.